आयुष्यात ते दिवस पण बघितले जेव्हा 100 रुपये खर्च करण्या अगोदर डोक्यात 10 वेळा विचार यायचा. तर नमस्कार मंडळी, आज होता रविवार. गावातल्या मुलांना सकाळी बोलवलं घरासमोरचं गवत उपटायला. त्यानंतर मी काकीकडे गेले, त्यांची नाश्ता बनवण्याची तयारी चालू होती. तिथून मी घरी महागारी आले, चमचाभर तूप खाल्लं. आज रविवार असल्यामुळे मला चिकन चपाती बनवायचं होतं. पटकन जेवण बनवून जेवण करून घेतलं. माहिती आहे का, आजपासून 20 वर्ष अगोदर ज्यावेळेस आम्ही कोलकात्यावरून महाराष्ट्रात शिफ्ट केलं होतं, त्यावेळेस राहायचं कुठं आणि खायचं काय कशाचाच पत्त्या नव्हता. माझ्या पप्पांना मराठी सुद्धा बोलता येत नव्हती. ते इतरांच्या रानात कामाला जायचे आणि त्यांना 100 रुपये पगार भेटायचा. असो, आज संध्याकाळी मी सोनारांकडे गेले होते. मी सांगितलं होतं की मी 2 हार बनवायला दिले आहेत, त्याच्यामधला एक बनवून आला होता. याची किंमत मला 2,30,000 रुपये पडली. एकच गोष्ट सांगते की तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत करत राहा, ईश्वर सगळं बघतो, तुमचे चांगले दिवस पण आणि तुमचे वाईट दिवस पण. असो, सोनारांकडून निघले आणि मी सरळ माझ्या स्किनच्या ट्रीटमेंटसाठी रूपनवत सरांना जाऊन भेटले. तिथून टॅबलेट वगैरे घेऊन झाल्यानंतर मला बाजारपेठेत यायचं होतं मंडळी घेण्यासाठी. गेल्या रविवारी मी हैदराबादला गेले होते, मग काय बाजार लेणं झालं नव्हतं, त्यामुळे आठवडाभर माझी भरपूर पंचायत उडाली. असं घरून लिस्ट बनवून घेऊन आले होते, बाजार घेतला आणि भरपूर लोकांशी भेटले. तिथून नंतर मी घरासाठी आले. थँक्स फॉर वॉचिंग.